एका तासात समीर भुजबळ यांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो. छगन भुजबळांनी ठेवलेली ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळ यांचं मंत्रीपद आणि छगन भुजबळ यांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलं. एका तासात समीर भुजबळांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो. भुजबळांची ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या रिक्त जागेसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ राज्यसभेवर खासदार होण्यासाठी इच्छुक होते, पण भुजबळांच्या एका अटीमुळे संधी फिसकटल्याची सूत्रांची माहिती आहे. देवगिरीवर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भुजबळांनी म्हटलंय, एका तासात शपथविधी घेऊन समीर भुजबळांना मंत्री करा आणि नंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो. त्यानंतर शनिवारीच पार्थ पवारांसोबत भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतली. मात्र भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळांचं मंत्रीपद आणि भुजबळांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलं आणि भुजबळांऐवजी प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची लॉटरी लागली. राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळे भुजबळच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही नाराज झालेत. येवल्यातच भुजबळांचे पोस्टर्स लागलेत, ज्यात साहेब निर्णय घ्या अशी मागणी भुजबळ समर्थकांनी केली आहे. येवल्यात लागलेले हे पोस्टर राष्ट्रवादीच्या गोटातही चर्चेचा विषय ठरलाय. साहेब निर्णय घ्या असं ठळकपणे या पोस्टरवरती लिहिलंय. आपले बळ छगनरावजी भुजबळ, आपला मतदार. भुजबळांनी राज्यसभेवरनं आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येवल्यात अशी पोस्टर्स झळकली आहेत. नाराज वगैरे आहेत? नाही, काय नाराज राहणार. मला सुद्धा आज न्याय मिळाला पाहिजे. आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे. आज नाही तो कल, कल नाही तो परत. मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे. नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ सुद्धा कसं करावं त्याची सुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलने त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. हे खरं आहे की साहेबांनी जे आहे ही मागणी केली होती, कारण साहेब आता मंत्रिपदावर आहेतच आणि राज्यसभेवर गेल्यानंतर येवल्या इथे परत पुन्हा निवडणूक लागणार होती आणि म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या जागेवरच जे आहे मी ही मंत्रिपद मागतोय. आजही जेव्हा सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही ही अट टाकली, तर ही अट माहिती साहेबांची विनंती होती, कारण का शेवटी आम्ही आजपर्यंतच्या पक्षासाठी अनेक वेळा काम केलं. परंतु खंत वाटत नाही का कुठे की तुम्हाला सातत्यानं डावललं जात आहे? आता समजायचं की आपलं आज लक नव्हतं, बॅड लक होतं, उद्या गुड लक येईलच कधी.